मुळा नदीवरील पिंपळगाव खांडचे पाणी ऐन उन्हाळ्यात तापले. राजकीय संघर्ष आणि पाणी वाटप या दुहेरी संकटात अडकलेल्या मुळा नदीच्या पिंपळगाव खांडच्या वरच्या भागामध्ये असलेल्या धरणांचं पाणी किती ते खाली सोडता येईल का, पिंपळगावचं 300 MCFT पाणी खाली नेलं याबाबत लिंकदेवनंतर आता कोतुळात देखील पिंपळगाव खांड पाणी कृती समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये काही ठराव करण्यात आले. आपण ते ठराव प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांच्या तोंडून ऐकूयात. मुळा धरणात मुळा पात्रामध्ये उपलब्ध असणारं पाणी आणि पाण्याचे लाभक्षेत्रातली गरज याच्यानुसार पाण्याचं वाटप होणं आवश्यक असताना लोकप्रतिनिधी अशास्त्रीय पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने पाण्याचा विनियोग करतात आणि त्याच्यामुळं मुळा परिसरातल्या सगळ्या लोकांवर अतिशय भीषण पाणी टंचाईची वेळ निर्माण झालेली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, माणसांना पिण्यासाठी पाणी नाही आणि पिकं तर गेलीच सगळी. अशा प्रकारची भयावह परिस्थिती अशास्त्रीय पाणी वाटपामुळं निर्माण झाली ही आता आपण अगोदरच्या लोकांचं जर वाक्य ऐकलं तर त्याच्यातून लक्षात येईल. आणि म्हणून मुळा हरिश्चंद्रगडापासून तर आबाळवाडीपर्यंत आमचं जेवढं मुळीच्या पात्रातले जे आमचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध असणारी धरणं आणि त्याच्यामध्ये पाणी साठा शिल्लक असणारा याचा पूर्ण हंगामामध्ये योग्य विनियोग झाला पाहिजे, म्हणजे लोकांची गैरसोय होणार नाही. अशा पद्धतीची भूमिका आमची सगळी परिसरातल्या लोकांची आहे. आणि आज आम्ही असं ठरवलं आहे की अशा पद्धतीने जर वाटप होणार नसेल तर ते वाटप करण्यास शासनाला त्यांच्या लोकप्रतिनिधींना भाग पाडायचा. हा एक भाग म्हणजे दरवर्षी पाण्याचा असा टंचाई भासणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने पाणी कुठं जात असेल तर त्यालाही अटकाव करायचा. आणि त्याच्यासाठी आम्ही शासन पातळीवर भांडण करतोय. आणि दुसरी गोष्ट आता बाळासाहेब शेळकेंनी सांगितलं त्या पद्धतीनं शासनानेच ठरवलेलं समन्यायी पाणी वाटपाचं धोरण आहे. आबाळवाडीपासून हरिश्चंद्रगडापर्यंत किती भूभाग, किती लोकसंख्या आणि आमच्या वाट्याचं पाणी किती याचा हिशोब लावून आम्ही उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद इथं 15 जूनच्या आसपास याचिका दाखल करतोय. आणि शासनाकडून आम्ही शासनातील जे ठरवलं आहे समन्यायी पाणी वाटपाचं धोरण त्याप्रमाणे आमचं पाणी आमच्या पदरामध्ये घेऊ. म्हणजे आम्ही जे खाली धरणं मग मोठी बांधून ठेवले त्यांना आमच्याकडे पाणी शिल्लक नाही, हे जे पालुपत लावतात ते त्यांना लावता येणार नाही. अशा पद्धतीनं शासन पातळीवर आणि उच्च न्यायालयाच्या पातळीवर दुहेरी लढाई आम्ही आता सुरू केलेली आहे. आम्ही महिनाभरामध्ये त्याच्या निष्कर्षाप्रत येऊ. परंतु परिसरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतो, पुढाऱ्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठीच्या दिलेल्या भूलथापांना बळी न पडता आपल्या पाणी वाटपाच्या भूमिकेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपला न्याय हक्क मिळवून घ्या. आज कोतुळ इथे पाणी बचाव समितीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये अनेक विषय झाले. पिंपळगाव खांड धरणामध्ये पाणी नसताना आज थोडंसुद्धा पाणी शिल्लक नाही आणि गहू घातल्याने 12 गावची योजना ती कार्यान्वित आहे, ती बंद पाडायची हा एक आमचा या ठिकाणी ठराव झाला. आदरणीय अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी सांगितलं होतं पाणी उपलब्ध झाल्यानंतरच वर पाणी दिलं जाईल, पण आज सध्या ते काम चालू आहे. लोकप्रतिनिधीनं पाणी उपलब्ध करावा, अन्यथा ती पाईपलाईन बंद करावी या पद्धतीचा या ठिकाणी आज ठराव झाला. दुसरा ठराव आमच्या ह्या परिसरातील आबाळवाडीपासून तर हरिश्चंद्रगडापर्यंत खाली 26 TMCचं धरण आहे. 50 TMC धरण 50 TMC पाणी वाहून जातं आणि खाली 26 TMCचं धरण असून आणि आम्हाला एक TMCचं सुद्धा पाणी अडवलेलं नाही. म्हणून आमची परत फेरवाटप आमच्या अकोला आणि संगमनेर तालुक्यातील मुळा विभागातील शेतकऱ्यांची ती एक मागणी आहे आणि फेरवाटप झालं पाहिजे असं आम्ही औरंगाबाद कोर्टामध्ये रिपिटेशन दाखल करणार आहोत. तो एक ठराव झाला. यानंतर यापूर्वी मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो, उपाध्यक्ष होतो, त्यावेळेला चास पिंपळदरीपर्यंत वरच्या असणाऱ्या ह्या 4-5 धरणांचं पाणी खाली येत होतं. ते आज पाणी खाली येण्याचं बंद झालं. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला नितळ पाणी खाली येतं. मग ते पाणी ठेवून करायचं काय? मग ह्या लोकप्रतिनिधीनं जे वर असणारं पाणी अधिकाऱ्यांना सर्व प्रशासनाला सांगून
ते पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न करावा. आज सगळे माल खाली सगळे माल वाळत आहे. खाली लोकांचे मक्याचे पिकं, जनावरांचा चारा, काही टमाट्याचे पिकं, काही थोडाफार ऊस असा हा उभा आहे आणि तो जळतोय. लोकांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे. आणि म्हणून ते जर वाचवायचे असतील तर वरच्या धरणांमध्ये पाणी शिल्लक असेल आणि शिल्लक आहे असं मी आता राऊतांना फोन केला होता. ते म्हणे मी उद्या पाहून आणि डॅश स्टॉक सोडून पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो. लोकप्रतिनिधीने त्याच्यात लक्ष घालावं आणि ते पाणीसुद्धा चास पिंपळदरीपर्यंत जाईल याची व्यवस्था करावी. अशा पद्धतीचं तोही आज ह्या ठिकाणी ठराव झालेला आहे. आणि लोकप्रतिनिधीने नुसत्या थापा देऊ नाही. त्यावेळेला मिटिंग पिंपळगाव खांड धरणावर मिटिंग झाली. आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर मिटिंग झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं का आम्ही खाली पाणी जाऊन देणार नाही. त्यावेळेला गायकर साहेब आणि तुमचे लोकप्रतिनिधी आमदार लांबटे यांनी सांगितलं होतं का खाली याच्या खाली जाऊन आपल्या कोठ्याच्या खाली जाऊन बोरमनच्या त्या परिसरामध्ये आम्ही साईड बघून आणि तिथं पाण्याचं पर्याय व्यवस्था करून वर पाणी देऊ. पर्याय व्यवस्था खाली 19 TMCचं पाणी उपलब्ध आहे प्रवरेला. ते सुद्धा पाणी तुम्ही वरच्या गावाला देऊ शकता. खाली 26 TMCचं धरण आहे. ते पाणी सुद्धा तुम्ही त्या 12 गावाला देऊ शकता. ह्या परिसरामध्ये पाणी शिल्लक नसताना शासनाचा पैसा त्या नळ योजनेमध्ये वाह्यात घालू नाही आणि घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या योजना जर चालल्या नाही तर वेळ प्रसंगी आम्ही कोर्टात जाऊ. त्या असणारे अधिकारी आणि त्याच्यावर ज्यांचं नियंत्रण आहे त्या लोकांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा आमचा हा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून याच्याकडं कानाडोळा न करता खरी वस्तुस्थिती बघू. आज इतकं घाणेरडं पाणी आणि अतिशय थोड्या प्रमाणात पाणी पिंपळगाव खांड धरणामध्ये शिल्लक आहे. आणि गेली 1.5-2 महिन्यापासून त्या धरणाला आरक्षण लावलेलं होतं. आणि जिथं आरक्षण लागलं आणि जिथं पाणी शिल्लक नाही आणि तिथं नळ योजना तुम्ही करता, कुठल्या बेसवर ह्या नळ योजना चाललेला आहे आणि शासनाचा पैसा अनाठाई हा खर्च करता, याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. आणि लोकप्रतिनिधीनं दूरदृष्टी ठेवून काम केलं पाहिजे. ह्या अशा काही ठिकाणी डोळेझाकपणा करू नये असा आमच्या ह्या आजच्या मीटिंगमध्ये त्यांना आम्ही इशारा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. पिंपळगाव खांड धरण कृती समितीची मीटिंग उतोळे येथे संपन्न झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं असं ठरवण्यात आलं की आदिवासी भागामध्ये जे काही 4-5 धरणं आहेत या धरणांचं आता सध्या काय परिस्थिती आहे, या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे याचा एक आढावा घेतला पाहिजे. आणि आढावा घेऊन जर ते पाणी आपल्या सास पिंपळदरीपर्यंत येत असेल तर ते पाणी सुटलं पाहिजे अशी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो. आणि जर ते पाणी सुटलं नाही तर पुढे कारवाई होईल. या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. कारण पिचड साहेबांच्या काळामध्ये हे पाणी पिंपळगाव खांड धरण नसताना सुद्धा 2 वेळा रोटेशन केलेलं आहे. आणि मग आदिवासी भागातून पाणी काय सुटू नये, आदिवासींचं बी हित जपलं पाहिजे. पण ज्यांना पाणी शिल्लक आहे, ज्यांना पाणी लागत नाही, ते पाणी खाली सुटलं गेलं पाहिजे अशी एक शेतकऱ्यांची आमची सगळ्यांची मागणी आहे. आम्ही पिंपळगाव खांड धरण संघर्ष समितीच्या वतीने एक बैठक कोतुळे या ठिकाणी कोतुळेश्वर मंदिरामध्ये आयोजित केली. त्या बैठकीमध्ये मुळा नदीला जे आमदार साहेबांनी 2 रोटेशनचा कोतुळमध्ये शब्द दिला होता, आज मितीला 1च रोटेशन झालं आणि आज नदी खाली संपूर्ण पिंपळदरीपर्यंत कोरडी ठाक आहे आणि सर्व शेतकऱ्यांची पिकं ही वाळून गेलेली आहे. जनावरांना प्यायला सुद्धा पाणी नाही. तर आजच्या ह्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला तर पिचड साहेबांनी आम्हाला 2009 सालात 9, 10, 11, 12 सालामध्ये जसं वरच्या आंबीत धरणातून कोथाळा आणि गोटी शिळवंडीच्या धरणातून जे पाणी आम्हाला दिलं होतं तशा प्रकारचं रोटेशन आता ह्या आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनं आणि गायकर साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून हे रोटेशन करून या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशा प्रकारचा एक ठराव झाला. दुसरा गोष्ट म्हणजे आज आम्ही ज्या संघर्ष समितीच्या वतीनं उद्या
श्रीरामपूरला ॲडव्होकेट काळे साहेबांना भेटायला जाऊन एक जनहित याचिका मुळेच्या पाण्याचं फेरवाटप करण्यासाठी ते आम्ही त्या वकील साहेबांना उद्या भेटून आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे. थोड्याच दिवसात मुळेच्या पाण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्याचं ठरलं आहे. तसंच मुळा नदी पात्रामध्ये ह्या पिंपळगाव खांडमध्ये आमदार साहेब आणि गायकर साहेबांनी आम्हाला जो आमच्या कृती समितीला जो शब्द दिला आहे तो शब्द त्यांनी आज खरा करून दाखवावा. आपली कारकीर्द संपत आली. आता पुढचं आता आचारसंहिता संपल्यानंतर एकच अधिवेशन शिल्लक राहिले. त्या अधिवेशनामध्ये पर्यायी पाण्याची जर काही सोय होणार असेल तर ती सोय त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करावी आणि आमच्या या संघर्ष समितीचं समाधान करावं. कुशाल त्या परिसरातल्या त्या जवळबाळेश्वरच्या योजनेला पाणी तिथून पुढे नेलं तरी चालेल, पण तो शब्द बाकी गायकर साहेबांनी आणि आमदार साहेबांनी खरा करून दाखवावा असं आमचं या बैठकीमध्ये ठरलं.